करण्याकरिता मी तुरीची डाळ आहे, ही पावणा वाटी डाळ शिजवून कुकरला गरगटून घेतली आहे. त्याकरता लागणारं साहित्य: तेल एक मोठा चमचाभर घेणार आहे, हळद छोटा चमचा घेतली आहे, मोहरी एक छोटा चमचा घेतली आहे, जिरे एक चमचा घेतला आहे, कढीपत्त्याचे 10-12 पानं घेतले आहे. मिरची वाटून घ्यायची आहे, पण आमच्या घरात छोटे बाळ असल्यामुळं मी असं चिरून घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेणार आहे आणि काजू तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता. माझ्या घरात मुलं आहेत म्हणून मी टाकत आहे. लसूण 20-25 पाकळ्या मी असं ठेचून घेतले आहे. अद्रक आहे खिसून घेतले आहे. वल्लं खोबरं एक तुकडा मोठा तो खिसून घेतला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. थोडं तूप लागणार आहे. आपण त्यासाठी पीठ घेतलं आहे, मळून घेतलं आहे. मी 2 वाटी पीठ आहे मळून घेतलं आहे आणि आपण हे लाटून आपण त्यामध्ये नंतर चकुल्या करून टाकणार आहोत. त्यासाठी प्रोसेस पाहूया. पातेलं गरम झालं आहे. आपण मोठा चमचाभर तेल टाकून घेतोय. आपण तेल टाकून घेतलं होतं, आता 1 चमचा मी तूप टाकून घेते. मोहरी टाकून घेतात, जिरे टाकून घेतात, कढीपत्ता टाकून घेतात, लसूण घेतलेला टाकून घेतला, अद्रक टाकून घेतले, खोबरं खिसून घेतलंय ते टाकत आहे, बारीक घेतले. काजूचं काप होते ते टाकून घेतले. हळद टाकून घेतात. शिजलेली डाळ होती ते टाकून द्यायचं. आणखीन पाणी टाकून घेतात आपण. हे 5-6 माणसं खातील इतकं करत आहे मी. आपण आता मीठ टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. ह्याला उकळी येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण हे चपातीचं पीठ जर होतं मळलेलं गव्हाचं पीठ आहे 2 वाटी व्यवस्थित आपण चपातीला जसं मळतो तसंच मळून घेतलेलं आहे. त्याच्या जरा बारीक लाट्या करून बारीक अशा पद्धतीने आपण घड्याचं नाही पण असं व्यवस्थित असं गोळा घेऊन असा लाटणार आहोत. तुम्हाला छोटं घेता येईल तसं तुम्ही घेऊ शकता. मोठे घेता असेल तर मोठे पण करू शकता. मी मोठे घेऊन करत आहे. आपण चपाती लाटून घेतली आहे पोलपाटवर आणि तुम्हाला असं जरा पातळ लाटायची आहे कारण की आपल्याला त्याच्यात टाकायचं ना वरणामध्ये वरणगोट्यामध्ये. तर त्यासाठी असं पातळ चपाती लाटून तुम्ही चाकूनी सुद्धा करू शकता. मी करंजाची फिरकी घेते. तुम्हाला कोणतं सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही काप करून घेऊ शकता. ते असे काप करून घेतलेत मी. षटकोनी आकाराचे, तुम्हाला चौकोनी करायचे चौकोनी करू शकता, षटकोनी. आता आपलं वरण उकळ आहे त्याच्यामध्ये एक करून आपला असं पटापट सोडत राहायचं आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरे सुद्धा काप करून घेणार आहोत आणि
त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पटापट लाटून. आपण चपातीचे सगळे काप आतमध्येच टाकून घेतले पटापट. आता याला एक 10-15 मिनिटे आपण चांगलं मोठ्या गॅसवरती असं उकळतं शिजवून घ्यायचं. आपले 15 मिनिटे झाले. छानपैकी असं शिजून झाले. वरणगोट्या फळं म्हणतात काही लोक, वरणातले फळं आपण सर्व करून घेणार आहोत. थंड झाल्यावर ते घट्ट होतं. आपण सर्व केलेलं आहे. गरम गरम ह्याच्यावरती तूप टाकून छान लागतं. सोबत शेंगाची चटणी असेल ती पण घ्या. मी लोणचं घेतलंय.